ए सपने, बघ किती फाईल कसली आहे ती. बघते. बघ लवकर. अगं कशाचे कागद आहेत का घराचे कागद आहेत आपल्या, बघ की जरा. तुम्हीच बघा. बया, मम्मी एक झोपईला चालक निघालेत बघा. ते सत्य भाऊजी त्यांना आपल्या पाठीवर घेऊन आपलं गावभर मिरवत आहेत कौतुकानं. आणि त्यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसलंय. आपल्याला सोडा, सत्यभाऊजींना जेलमध्ये टाकायची तयारी आहे. कसं व्हायचं मम्मी? देवी आई, लई मोठा पेच उभा राहिलाय बघ माझ्यासमोर. मी इथं आले ते सत्याला अटक करायलाच. अगदी तुझ्या समोर बेड्या ठोकल्या होत्या मी त्याला, पण सगळे गैरसमज दूर होऊन पुन्हा त्याचाच हात धरून मी या घरात आले. पण आता नीतीचं चक्र फिरलंय. पुन्हा एकदा घर आणि कर्तव्य हात अडकले मी. मला माहितीये सत्या निर्दोष आहे, फक्त त्याला आता कायद्यानं निर्दोष सिद्ध करायची संधी दे मला. हे नाही बघ. शेवटी तुझी लायकी दाखवलीच ना तू. काय आहे? मम्मी साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होता. गप्पा बस. गैरसमज माझा नाही, सत्याचा झालाय. त्याला असं वाटतंय का तुझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून तो तुला घरला घेऊन आलाय. आणि तू काय करती? त्याच्या माघारी त्याला जेलात टाकायचं कारस्थान करतेस होय? माया, काय ग दिवे लागण्याची वेळेस किरकिर करते तू? हो पेंटर, जवा तवा तुम्हाला माझंच तोंड दिसतं का बोलताना? माझ्या चुका काढत बसण्यापेक्षा का नाही आजूबाजूला जरा लक्ष द्या. एकदा बघा हिच्या करामती काय आहेत ती बघा. ही सत्याला सोडचिठ्ठी देऊन गेली होती. पुन्हा मनात डूक धरून त्याला अटक करायला घरात आली. आणि पुन्हा अचानक तिचं मन बदलून गेलं आणि घरला आली. अहो, माझ्या सत्यानं एवढं जीवापाड प्रेम केलं ह्याच्यावर, मग ही अशी का वागती? मंजू, काय आहे सगळं? तू सत्याच्या विरोधात तपास करते, हे खरं आहे का? होय, खरं आहे.
वाघमारे माझ्या विरोधात तपास करणार आहेत हे खरं आहे. पण मला जेलमध्ये टाकण्यासाठी नाही, मला निर्दोष मुक्त करण्यासाठी. हे बघा, सत्या निर्दोष आहे हे आपल्याला माहितीये, पण हे जर का कायद्यानं सिद्ध केलं तर सत्यावरचा गुन्हेगारीचा डाग कायमचा पुसला जाईल. ओ पेंटर, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही. ही अशीच गोड गोड बोलून भुलवत आली आपल्याला, पण ही फक्त म्हणत नाही तर माझ्या बागेत बी राहील. मम्मी हे बघ, त्या इथं का आल्या होत्या, कशासाठी आल्या होत्या हे चांगलंच माहिती आहे मला. पण तो ना त्यांचा गैरसमज होता आणि तो आता दूर झालाय. आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कायद्याच्या चौकटीत उभ्या राहून त्या मला निर्दोष सिद्ध करतील म्हणजे करतीलच. हे सत्या, काय जादू केली रे हिनं तुझ्यावर? जेव्हा तेव्हा तिचीच बाजू घेत असतोस तू. हिनं आजवर तुला मला आपल्या समजायला त्रास दिला, ही सरलास का तू? अरे तुझ्या पप्पाला, तुझ्या मित्राला अटक केली, मला सपनीला अटक केली हिनं, पण तुझ्या बाबतीत काय वेगळं करणार आहे ही? मम्मी अगं तेव्हाच्या गोष्टी वेगळ्या होत्या. वहिनींचा गैरसमज झालेला दादाबद्दल. आणि बघ आता त्यांना सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. आणि वहिनी जर दादाला ह्यातनं बाहेर काढत असतील तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. अगं जयदा गप्प बसा तू. त्यांच्या नादा लागून तू माझा विश्वासघात केलायस. तेव्हा अजिबात मध्ये बोलायचं नाही. आणि हिच्या घरची शिकवणच आहे तशी. ज्या ताटात खायचं त्याच ताटात हात धुवायचे. मम्मी बास हा. बोलायला येते म्हणून वाटेल ते बोलू नकोस. त्या तुझ्या पोरावरचा गुन्हेगारीचा डाग पुसण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटलं होतं एक आई म्हणून तू त्यांची साथ देशील, पण नाही. तुझ्या मनात त्यांच्याबद्दल फक्त द्वेषच भरलाय. द्वेष भरला नाही, द्वेष आहे, आणि तो कायम माझ्या मनात राहील. आणि फक्त मनात नाही तर माझ्या बागेत बी राहील. आणि तुला काय वाटतं सत्या, हिला घरात घेतलं म्हणजे हिला मी माझी सून म्हणलं का? नाही सत्या, हिला आजवर मी घरात घुसू दिलं ती फक्त तुझ्या हट्टीपणामुळं. पण आज हिची नियत कळली मला. ही आपल्या घराला लागलेली कीड आहे, वाळवे ही. तेव्हा येळीच हिचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर आपल्या अख्ख्या घराला पुकळून काढल ही. ये निबळट माया नवी साहेब